हॅलो फ्रेंड्स, एम.एस. आरी वर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हा पाहणार आहोत बोटनेकमध्ये वर्क. याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं बोटनेकचं मार्किंग केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यासाठी आपल्याला आउटलाईन करायची आहे. तर जरीचा धागा आणि आरीवर्कची निडल असं घेतलेलं आहे. आणि याच आरीवर्कच्या निडलने आपण हा जे काही मार्किंग केलेलं आहे तर पूर्ण मार्किंगवरती चेन स्टिच करायची आहे. स्टार्टिंगला सिंगल आणि डबल चेन स्टिच घेणार आहोत. म्हणजेच एक चेन स्टिच केली की त्याच्या साईडनंच परत अजून एक चेन करायची आहे. आणि हे रेग्युलर स्टिचेस आहेत. जे काही आपण गळा मार्किंग केला आहे त्या पूर्ण गळ्यावरतीच आपल्याला चेन करून घ्यायची आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण हे वर्क खूप सिम्पल, सोबर आणि ब्लाऊजला देखील तुमच्या खूप छान लुक येतो. म्हणजे काहीतरी वेगळं आहे बोटनेकमध्ये. नॉर्मली आपण काय करतो, बोटनेक म्हटलं की वरती हाफ सर्कलचा नेक आला आणि खाली कुठला तरी एक गळा घेतो, असाच आपण नॉर्मली नेक करतो. पण याच्यामध्ये तुमच्या बोटनेकलाच खूप छान लुक दिलेला आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथं सिंगल चेन ही पूर्ण या शेपला करून घ्यायची आहे. इथे आता सिंगल चेन कंप्लीट झाली. त्यानंतर आपण डबल चेन घेतली आहे. म्हणजे जिथं तुमची सिंगल चेन कंप्लीट होते तिथं नॉट द्यायची आणि तिथूनच रिपीट परत डबल चेन घ्यायची. आता ही जी डबल चेन घेतलेली आहे हीच डबल चेन तुम्हाला पूर्ण हा जो काही आपण मार्किंग केलेला शेप वगैरे आहे किंवा सर्कलवरती आहे, हाफ सर्कल वगैरे सगळीकडेच ही डबल चेन कंप्लीट करायची आहे. आणि स्टिचेस खूप जास्त दूर पण घ्यायचे नाही, नॉर्मल स्टिचेस घ्यायचे आहेत. जसे आपण नेट फिक्सिंगसाठी किंवा कटवर्कसाठी घेतो त्याच टाईपचे हे स्टिचेस आहेत. असं नाही की खूप जवळजवळ स्टिच घेतले आहेत किंवा अजून काही याच्यामध्ये स्टिचेस घ्यायचेत, असं काहीच नाही. तुम्ही इथे पाहू शकता, मी इथं पण दाखवलं आहे. ही पूर्ण शेपला अगोदर आता इथं वरच्या सिंगल चेन झाली आहे. आता ही सिंगल चेन झाली की इकडे जो सर्कल दिसत हाफ सर्कल तिथं पण ही कंटिन्यू करायची आहे. इथं आता सिंगल चेन झाली. सिंगल चेन झाल्यानंतर इथं नॉट द्यायची आणि परत हाच धागा रिपीट घेतो वरती डबल चेन करायची आहे. डबल चेन ही या साईडपर्यंत जाणार आहे. आता तुम्ही इथं पूर्ण दाखवते मी तुम्हाला डबल चेन कुठपर्यंत घेतली आहे. आता ह्या जे काही आपण मार्किंग केलं होतं खालचा शेप, तर पूर्ण शेपला डबल मार्किंग करून झाली आहे. डबल चेन स्टिच करून झाली आहे. तीच डबल चेन स्टिच आता वरती हाफ सर्कलला पण करून घ्यायची आहे यावाल्या. आता पाहू शकता पूर्ण लुक. सिंगल चेन झाली. सिंगल चेन झाली की लगेचच आपण इथं डबल पण करून घेणार आहोत. आता डबल पण झालेली आहे. असंच तुम्हाला या पूर्ण जे काही आपण मार्किंग केलं आहे त्यांना सिंगल आणि डबल स्टिचेस करून घ्यायचे आहेत. डबल स्टिच केल्यानं काय होतं, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेला फिनिशिंग खूप छान येते. आता याच्यामध्ये बीट्स कोणते लागणार आहेत आपल्याला, तर स्टार्टिंगला आपण जो हाफ सर्कल घेतला आहे तिथे हे शुगर बीट्स यूज करायचे आहेत. शुगर बीट्स आणि पॉलिस्टर थ्रेड आहे. त्याचबरोबर बीट्स वर्कची निडल आहे जी की वुडनमध्ये आपण यूज करतो आहे. तर आता याच वुडन निडलने हा जो हाफ सर्कल घेतला आहे, हाफ सर्कलच्या बाजूने दोन दोन करत असे शुगर बीट स्टिच करायचे आहेत. थ्रेड वर आला आणि मेन म्हणजे एका टायमिंगला तुम्हाला इथं फक्त 2 बीट स्टिच करायचे आहेत. असं नाही की पूर्ण एकसोबतच सगळं काही स्टिच करायचे. एका टायमिंगला 2 बीट सोडायचे. आणि ही निडल जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल किंवा आरीवर्कचं कुठलंही मटेरियल ऑर्डर करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे आरीवर्कचं होलसेल रिटेल दोन्ही मटेरियल मिळतं, म्हणजे तुम्हाला हवं असेल. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आरीवर्कचे ऑनलाईन बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस आहेत, ज्यामध्ये की स्टुडंटकडून आपण पूर्णपणे हा क्लास कंप्लीट करून घेतो. 2 महिन्यांचा हा क्लास आहे. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करू शकता. आणि बाकी डिटेल्स हवे असतील तर त्यासाठी देखील कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवर. आता इथं पाहू शकता मी एकदाच निडलमध्ये बीट्स घेतलं होतं, तर किती बीट्स म्हणजे तुमची एकदा जर निडल तुम्ही भरून घेतली तर किती त्याच्यामध्ये जास्तीचं वर्क होते हे देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. म्हणजे तुम्हाला 2-2 प्रत्येक वेळेस सुईमध्ये 2 बीट्स घ्यायचे, स्टिच करायचे, परत 2 बीट्स घ्यायचे, असं काही करायची गरज नाही. आता याच पद्धतीने आपण हा जो पूर्ण काही सर्कल होता वरचा तो शुगर बीट्समध्ये कवर करायचा आहे. आणि ही लाईन झाल्यानंतर याला नॉट देऊन लॉक करायचं आहे. आता इथं नॉट देऊन झाली आहे. नॉट देऊन झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही हा सर्कल कंप्लीट झाला आहे. आता याच्यानंतर आपण इथे छोटे छोटे जे काही बुट्टा म्हणतो आपण त्याच टाईपचे फ्लावर आहे, ज्याच्यामध्ये की आतमध्ये 4 mm बीट्स आणि साईडनं 2.5 mm बीट्स यूज केलेले आहेत. आणि याचाच बुट्टा तयार करायचा आहे. इथं हा सिंगल बीट्स लॉक झाला आहे. सिंगल बीट्स लॉक झाल्यानंतर त्याच्या साईडनं 2.5 mmच्या बीट्सचा एक राऊंड घ्यायचा. आणि हे बीट स्टिच करताना आपल्याला अगदी सिंगल करायचे आहेत. असं नाही की एकसोबतच 2-2 बीट्स स्टिच करायचे. हा फर्स्टवाला जो बीट्स मी ॲड केला आहे किंवा लॉक केला आहे तो कसा केला मी हे अजून पुढे देखील तुम्हाला दाखवेलच. इथे कॅमेरा थोडंसं दूर असल्यामुळे ते तुम्हाला दिसलं नसेल कदाचित. पाहू शकता.
कंप्लीट झालं. इथं रेग्युलर नॉट द्यायची जशी आपण रेग्युलर देतो. नॉट दिल्यानंतर पाहू शकता तुम्ही हा बुट्टा तयार झाला. बुट्टा तयार झाल्याच्या नंतर परत 4 mm चा बीड्स इथून थोड्या डिस्टन्सवर घ्यायचा आणि याच्यासाठी आपल्याला कुठलीही मार्किंगची गरज नाही. एकदा जर तुम्ही हे कंटिन्यू करत राहिला तुम्हाला डिस्टन्स आणि गॅप लगेच लक्षात येईल. पाहू शकता खालून धागा वर आला आहे, त्यामध्ये बीड्स ॲड केल्यानंतर त्याला डबल स्टिच करून हा जो वरती आलेला धागा आहे तो बीड्सच्या वरून सोडायचा आणि खाली ओढून घ्यायचा. अशा पद्धतीने हा सिंगल बीड्स लॉक होतो. आणि परत मग सेम तेच कंटिन्यू आहे की आतमध्ये एक बीड्स लॉक करायचा आणि त्याच्या साईडनं या 2.5 mm च्या बीड्सचा राऊंड घ्यायचा. हेच तुम्हाला कंटिन्यूमध्ये करायचं आहे. आणि सेम अशाच पद्धतीने आपली ही जी पूर्ण बॉर्डर आहे ती कंटिन्यू करायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला हा पूर्ण जे बुट्टा आहे ते कंप्लीट करून झालेले आहेत. खाली थोडंसं बाकी आहे तिथे पण करायचे. या खाली हाफ सर्कलवरती आपल्याला 2.5 mm चे मोती किंवा तुम्ही 3 mm चे पण इथे मोती घेऊ शकता. हे देखील सिंगल सिंगल असे स्टिच करायचे आहेत. एक एक बीट स्टिच करायचा आहे या पूर्ण हाफ सर्कलवरती. पाहू शकता इथं देखील मी बीड्स वर्कच्याच निडलचा यूज केला आहे. ज्यावेळेस पण तुम्ही बीड्स स्टिच करताय वगैरे त्यावेळेला अशा स्टीलच्या वगैरे निडल यूज करायचे नाही. एकतर मेटलमध्ये मिळतात किंवा सेकंड म्हणजे तुम्हाला या वुडनमध्ये देखील मिळतात. वुडन प्लस स्टील असतात. या निडल पण खूप छान राहतात आणि त्याचबरोबर तुम्ही मेटलवाल्या पण यूज करू शकता. असाच हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. राऊंड इथं आता कंप्लीट झाला. नॉट दिली. नॉट दिल्यानंतर इथं पण सेम तेच बुट्टाच करायचे आहे जे आपण वरती केले होते. एक सिंगल बीड्स लॉक करायचा आणि पुढे हाच एक फ्लावर तयार करायचा आहे. अशाच पद्धतीने हे आपण पूर्ण असं कंप्लीट करून घेणार आहोत. पाहू शकता अगोदर बीड्स लॉक केला आहे. बीड्स लॉक झाला की लगेचच त्याच्या साईडनं या 2.5 mm च्या बीड्सचा एक राऊंड घ्यायचा आणि त्याला लॉक करून थ्रेड कट करायचा आहे. आता इथे कम्प्लिटली आपलं वर्क झालं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जरदोसीचा यूज आणि साध्या सुईचा यूज करायचा आहे. इथे थोडासा व्हिडिओ स्किप किंवा रेकॉर्ड झाला नाही तर त्यासाठीच आता आपण पाहणार आहोत. इथं जरदोसी 1 इंचमध्ये कट केली आहे आणि साध्या सुईच्या साहाय्याने इथे पेटल्स बनवायचे आहेत. हे हाफ पेटल आहे. आपण पूर्ण पण पेटल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.
तर खालून धागा वर आला, त्याच्यामध्ये एक पटल ॲड म्हणजे एक जरदोसी ॲड करून तिथंच निडल परत रिपीट खाली टाकायची. खाली टाकल्यानंतर तिला वरच्या साईडनं लॉक करायचे, जसे की तुम्ही पाहताय. लॉक केलं, हा निडल पूर्ण खाली जाणार. आता लॉक केल्यानंतर परत निडल कुठल्याही एका पेटल्सपासून वर काढायची, जिथून आपण स्टार्टिंगला घेतली होती वर, त्या दोन्हींच्या मध्ये. आणि त्यामध्ये 1 सेंटीमीटरची जरदोसी कट केलेली जी आहे ती सरळ अशी ॲड करायची. ॲड केली म्हणजेच तिला पाहू शकता तुम्ही इथं जरदोसी जी आहे ती निडलमधून टाकायची. ॲड केली. आता हिला सरळ असं जी पाहायचं डिस्टन्स किती येतो, जिथं जरदोसी एंड होते तिथून निडल खाली टाकायची. खाली एकदा टाकली, परत जवळ तिथंच पाहू शकता धागा वर काढायचा आणि परत निडल तिथूनच खाली टाकायची, म्हणजे ही व्यवस्थित अशी लॉक होते. याला कुठलीही तुम्हाला गाठ द्यायची गरज नाही. असंच तुम्हाला या बाकीच्या 3 पेटल्समध्ये पण करायचं आहे. धागा खालून वर येणार, वर आला धागा, त्यामध्ये परत 1 सेंटीमीटरची जरदोसी ॲड करायची आणि तिला पण जसं साईडवालीला लॉक केलं अगदी तसंच याला पण लॉक करून घ्यायचं. आता इथे परत आपण स्टार्टिंगपासून हे फ्लावर पाहू जरदोसीचं. सगळ्यात अगोदर साईडनं खालून धागा वर काढायचा. धागा वर आल्यानंतर त्यामध्ये एक जरदोसी ॲड करायची. ही जरदोसी आपण 1 इंचमध्ये घेतलेली आहे, हे मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं. याच्यामध्ये जरदोसी ॲड केल्यानंतर निडल खाली टाकायची. निडल खाली टाकल्यानंतर हिला असं खाली आडवं ठेवायचं आणि आडवं ठेवून हिला लॉक करायचं आहे, जसं आपण अगोदरच्या पेटलमध्ये पाहिलं. एक लॉक करून घ्यायची, व्यवस्थित घ्यायचं स्लो. एक लॉक झाली, परत तशीच तिच्या साईडनं अगोदर बाजूच्या 2 पेटल तयार करून घ्यायच्या आणि सगळ्यात लास्टमध्ये आतमधली पेटल करायची. साईडमध्ये धागा वर आला, याच्यात पण ही जरदोसी ॲड करायची आणि हिला पण सेम वेमध्ये स्टिच करायचं आहे, पाहू शकता. इथं आता जरदोसी वर्क वगैरे तर करून झालं, पण आपलं वर्क खूप सिंपल वाटतंय ना, तर त्याच्यामध्येच आपण अजून एक नवीन टच ॲड करणार आहोत, ज्यासाठी की इथं थ्रेड घेतला आहे. हा मी रेड कलरमध्ये घेतला आहे. तुम्ही साडीच्या अकॉर्डिंग किंवा ब्लाऊज पीसच्या अकॉर्डिंग पण घेऊ शकता. आता जिथे पण आपला जरदोसी आणि हा बुट्टा केला त्याच्यामध्ये राहिलेला गॅप आहे, साधं सुईमध्ये लावून घ्यायचा धागा. निडलवरती 2 वेळा रोल करायचं आणि निडल परत खाली टाकायची. म्हणजे या फ्रेंच नॉट आहेत, ज्या आपण अगोदर पण पाहिलेल्या आहेत, पाहू शकता. सगळीकडे अशा फ्रेंच नॉट घेतलेल्या आहेत, जिथे की आपण जरदोसी आणि बुट्टा केला त्या दोन्हींच्या मध्ये खालून धागा वर आला, वर आल्यानंतर याला 2 वेळा रोल करायचं आणि परत निडल खाली टाकायची. म्हणजे या अशा फ्रेंच नॉट फिक्स राहतात, व्यवस्थित येतात. आणि सेम धागा पुढच्या साईडला ओढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काही आपण नॉट वगैरे खाली देत नाही, तर कंटिन्यूस हेच करायचं आहे. खालून धागा वर आला की त्याला 2 वेळा रोल करायचं आणि ही इथं फ्रेंच नॉट अशी तयार होत आहे. आणि अशाच पद्धतीने जिथे पण तुमचा गॅप राहिला होता तिथे तुम्ही 1 किंवा 2 अशा फ्रेंच नॉट घेऊ शकता. इथे मी वरच्या साईडला नेकला 2-2 फ्रेंच नॉट घेतले आहेत आणि खालच्या बाजूला सिंगल घेतलेली आहे. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने वर्क करायचं शिकायचं असेल तर नक्कीच वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची सीट लवकरात लवकर रजिस्टर करा
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याची जर फुल स्लीव्ज देखील पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्लीव्ज देखील तुमच्यासोबत शेअर केली जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आणि व्हिडिओमध्ये अजून नवीन काय काय शिकायला हवं आहे हे देखील नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.